नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलला. मित्रांनो, आज आपण एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत. तर चला बघूयात आपण कोटक बँक या स्टॉक बद्दल आपण चर्चा करूयात आज आपण. तर सुरुवातीला आपण कोटक बँकचा चार्ट ओपन करूया. कोटक बँक आपण ओपन केलेला आहे या ठिकाणी. तर सर्वप्रथम आपण सपोर्ट टाकूया. कोटक बँकचा पहिला रेजिस्टन्स आहे 1900 आणि 1875. रेजिस्टन्स आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. सेकंड करूयात आपण 1875. सपोर्ट टाकूयात आपण. पहिला सपोर्ट आहे 1800. आणि सेकंड आहे 1760. आणि चौथा आहे आपला 1700. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण कोटक बँकचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ऍड केलेले आहेत. तर आपण या ठिकाणी असे म्हणू शकतो की उद्या कोटक बँक मध्ये आपल्याला आपला जो रेजिस्टन्स आहे 1900 आणि 1875 या ठिकाणी एक सेलिंग पॅटर्न बघायला मिळेल. ज्या आपला रेजिस्टन्स आहे 1800 या ठिकाणी आपल्याला एक सेलिंग पॅटर्न बघायला मिळेल. आणि सेलिंग पॅटर्न तयार झाल्यानंतर कोटक बँकचा जो स्टॉक आहे तो आपल्याला डाऊन साइडला येताना दिसेल. की आपले जे पहिले टार्गेट आहे, जो आपला पहिला सपोर्ट आहे 1800, हा आपला पहिला सपोर्ट, ज्याला आपण फर्स्ट टार्गेट देखील म्हणू शकतो. आणि 1800 ब्रेक झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सेकंड टार्गेट पण आपल्याला बघायला मिळेल, जे आहेत आपला चौथा सपोर्ट आपल्याला म्हणता येईल 1700. हे आपले येत्या 1-2 दिवसात येणारे सेकंड टार्गेट आपण याला म्हणू शकतो. सेकंड टार्गेट. तर बघूयात मित्रांनो, उद्या कशा प्रकारे आपल्याला कोटक बँक मध्ये मुवमेंट होताना दिसते. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, आपला जो पहिला रेजिस्टन्स आहे 1900 या ठिकाणी आपल्याला एक सेलिंग पॅटर्न बघायला मिळेल. आणि या ठिकाणाहून कोटक बँक हा आपल्याला डाऊनला जाताना दिसेल, जे आपले पहिले टार्गेट असेल 1800 आणि 1760 ब्रेक झाल्यानंतर आपल्याला सेकंड टार्गेट बघायला मिळेल 1700. सेकंड टार्गेट आपल्याला
2 ते 3 दिवसांमध्ये बघायला मिळेल. तर बघूयात मित्रांनो उद्या कशा प्रकारे कोटक बँकमध्ये मुवमेंट होते. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील, आमचे ॲनालिसिस जर आवडत असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.